दुसऱ्याच एका मुलीवर प्रेम करतो हे त्याने स्वतः अमृताला तोंडावर सांगितलं। आता बोल, अरे देवा, अशा मुलाच्या हातात आपल्या अमृताचा हात द्यायचा का आपण? अरे त्याच्या मनात नसताना तो लग्नाला उभा राहील का? आणि समजा बळजबरीने उभा राहिला तर आपल्या अमृतासोबत तो सुखाने संसार करेल का? सांग ना। छान झालं का विचार? का आपल्या अमृताचा संसार सुखाचा होणार कसा तो विचार? त्या मुलांनी स्वतःहून हे सगळं अमृताला सांगितलेलं आहे। यावरून एक गोष्ट सिद्ध होते, कोणती? मुलगा प्रामाणिक आहे आणि तो आयुष्यभर अमृताशी प्रामाणिकच राहील। जे काय असेल ते खरं खरं सांगेल। अरे या असल्या छोट्या छोट्या गोष्टीत तर माणसाचा स्वभाव कळतो। अहो पण समजा तो मुलगा जर का डॅम्बिस असता, थिल्लर असता, तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी अशा खऱ्या खुऱ्या सांगून टाकल्या असत्या नाही ना? म्हणजे काय, मुलाचं मन अतिशय मोठं आहे हो। अगं आपलं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम असताना सुद्धा तो आपल्या घरी आला, अमृताशी त्यांनी साखरपुडा सुद्धा केला। अरे पण दादा, याचाच अर्थ काय होतो? तो घरच्यांच्यासाठी किती त्याग करू शकतो ते बघ, घरच्यांचा त्याला किती लळा आहे ते बघ, त्या घरच्यांनी त्याच्यावर किती उत्तम संस्कार केले ते बघ। अरे याच्यापेक्षा आता गुणवान कुठला आपल्या अमृतासाठी सापडला असता का सांग बघू? नाही हं? अगं नाही काय, अहो काका, घाडग्यांची फॅमिली खूप जुन्या वळणाची आहे। त्या माई आणि इतर बायकांना बघून मला कळलं की यांच्याशी जुळवणं खूप कठीण आहे, एस्पेशली ती मोठी काकी। जुन्या वडिलांचं गाणं लागलं, ओल्ड इज गोल्ड। या मुलीनी आपल्या दुकानात येऊन तमाशा केला, उद्या घरात येऊन तमाशा करायला मागे पुढे बघायची नाही ती। आणि कोणावर संशय घेतला तिने? कोणावर घेतला तर आपल्या नावावर, घाडगेंच्या नावावर आणि आपल्या परंपरेवर। परमेश्वर, आता मला सांग, आपल्या अक्षयसाठी ही अशी मुलगी तू सून म्हणून करून घेणार आहेस का? माई माझं ऐका, म्हणून मी सांगत होते माझ्या भाचीला आम्ही तिला सून म्हणून करून घेणार नाही। यांच्यासाठी अण्णा म्हणतील ती पूर्व दिशा ना, पण तू सांग मला मृदुले, तू सांग, तुझ्या अक्षयसाठी अशी मुलगी तू सून म्हणून करून घेशील का? नाही 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 नाही, आपण आजवर आपल्या घरात पुरुषांसमोर कधी तोंड उघडून बोललो नाही ना? नाही की नाही? आणि तिने काय केलं? तिने झापलं सगळ्यांना, ते सुद्धा आपल्याच दुकानात येऊन। माई, मी खरंच सांगते, देवा शपथ सांगते, या मुलीला जर सून म्हणून आपल्या घरात आणली, अनर्थ होणार। झालं बोलून? नाही अजून काही तुला बोलायचं असेल ना तर तुमच्या खोलीत जाऊन दिनकरशी बोल। आता सगळ्यांनी आपापल्या खोलीत जा। माई, अहो खूप महत्वाचा विषय आहे हो हा, ऐका माझं। अहो या अशा मुलीला सून म्हणून कशी आणायची आपल्या घरात? वसुधा, आपल्या घरात खूप सून आहे, पण कधी, कुठे, काय आणि कसं बोलावं, कसं वागावं याची समज असणाऱ्या मुलीचीच आपल्या घरात गरज आहे। भाग्यश्री, मी जाते हो माझ्या खोलीत, तू थांबतेस का इथे यांच्या? नाही, त्या मुलीचा राग तुझ्यावर निघाला नको म्हणजे मिळवलं। चला चला। माझीच सून आहे ना ही, हिच्यावर कशाला मी राग? बघ, आपण सगळं बोलूया, मी पटकन अक्षयला दूध देऊन येते। ते बघ, ते नंतर आले, हे खूप आले, महत्त्वाचं आले, सांगते। अगं, आले। आई मृदुली,
दुधात मिठाचा खडा टाकला ना, नावाची वसुधा नाही. ये अमृते, ये बाळा, ये घरी ये. स्वागताला उभी आहे ही वसुधा. येच. अक्की, मी आत्ताच्या आत्ता तिकडे येते. हवं तर साडी घालून येते आणि तुझ्या आजोबांच्या पाया पडते. मी त्यांना सांगते आमच्या मॅरेजला प्लीज परमिशन द्या, प्लीज. यार, त्यांना काही आयडिया नाहीये की आपण एक दुसऱ्यात किती गुंतले आहोत. ओके, किया ऐक आता, ऐकून घे. हे बघ, तू इथे येऊन अण्णांच्या पाया पडल्याने तुझं म्हणणं त्यांना पटेल असं वाटतंय का तुला? मग आपल्याकडे दुसरं काय ऑप्शन आहे? कोणी सांगितलं नाहीये. जॉब, माझा जॉब हा ऑप्शन आहे ना. उद्या इंटरव्ह्यू आहे, मी जाऊन इंटरव्ह्यू देतो, मला जॉब मिळेल, मी तुझ्या बाबांकडे येऊन लग्नाची मागणी घालतो, आपण लग्न करू, मग मी तुला घरी आणतो आणि मग तू त्यांच्या पाया पड, त्यांची नाचसून म्हणून. कळतंय का तुला? माझं सुद्धा हेच स्वप्न आहे रे. फक्त तू नाही, आपण दोघांनी. मी सुद्धा पाहिलं हे स्वप्न आणि विश्वास ठेव, हे 100% पूर्ण होणार. पण हे नक्की पॉसिबल आहे का? ऑफकोर्स, 100%. आय लव्ह यू अक्षय. मी खरंच नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय. आय लव्ह यू टू. एनिवेज, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे ना की त्या मुलीला सुद्धा माझ्याशी लग्न करण्याची इच्छा अजिबात नाही. हॅलो अक्षय, मी तुला कॉल बॅक करतो. कियारा, अजूनही आई, मला माहिती आहे शेवटचं वाक्य तू ऐकलंयस. हे सगळं खरंय. आई, कियारा खूप चांगली मुलगी आहे. प्रॉब्लेम इतका झाला ना की तुम्ही ते चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने बघितलं. आई, कपडे आणि स्वभाव यांचा काही संबंध असतो का? तसं असं तर प्रत्येक नऊवारी साडी नेसणारी स्त्री आणि पांढरा कुर्ता वापरणारा पुरुष हे तितके छान निर्मळ स्वच्छ पाहिजे ना. तसं असतं का पण प्रत्यक्षात? नाही ना. हे उलट कियाराच आहे. तिला जे काही आवडतं ते ती वापरते कपडे म्हणून. मग चांगलं आहे ना, जगते मोकळेपणाने. आपल्या या घरात मोकळेपण. आई, सगळ्यात महत्वाचं, कियारा मला समजून घेते, तुझ्यासारखी. या उपरी तुला असं वाटत असेल की मी चुकतोय तर तुम्हाला सांग. आय विल करेक्ट माय सेल्फ. अक्षय, माझं पहिल्यापासून म्हणणं हेच आहे, मुलांनी स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायला हवेत. स्वतंत्रपणे आयुष्य जगता आलं पाहिजे रे. आमचे हट्ट, आमची मतं तुझ्यावर लादण्याचा कधीही माझ्या मनात विचार आला नाही. आणि तुझ्यावरच कशाला? कोणीच कोणाची मतं कोणावरही लादू नयेत. प्रत्येकाने स्वतंत्रपणे निर्णय घ्यायलाच शिकलं पाहिजे. जेव्हा आपण निर्णय घेत असतो ना, तेव्हा त्या निर्णयाची जबाबदारी पूर्णपणे आपली असते. त्यामुळे तो निर्णय घेताना आपण सगळ्या बाजूंनी विचार करून मगच घेतो. बाळा, कियारा सून म्हणून मला नक्कीच आवडली असते. खरंच. अरे दूध चढले ना गधड्या. सॉरी, थँक्यू. अरे बाळा, माझ्या मुलाचं सुख ज्यात आहे त्यात मी नाही आनंद मानला तर माझा मुलगा सुखी कसा राहणार? तुला नोकरी करायची आहे ना? म्हणजे काय आई? कर.
माझा सपोर्ट आहे तुला. कसं 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 करणार आम्ही ते? उद्या 11 वाजता इंटरव्ह्यू आहे आणि मला उद्या कोण घरातून बाहेर? तुला इंटरव्ह्यू सिरियसली द्यायचा आहे. येस ऑफकोर्स. मग आता हा बाकीचा सगळा गोंधळ बाजूला ठेव आणि फक्त मनाचा आवाज ऐक. थिंक पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. स्टीव्ह जॉब्स. आधी दूध प्यायचंय. पिऊन टाकतो ना. पटकन पटकन. अरे अरे सांडू नको ना, सावकाश पिना जरा. नीट पुस. हो? थँक्यू. भाग्यश्री, हळदीचं बघायला सांगितलं होतं, त्याचं काय झालं? नाही म्हणजे तुझी सासू यात लक्ष घालेल असं काही मला वाटत नाही. न घातलेलंच बरं आहे का अर्थी? वरमाय कुठे आहे? अरे अरे अक्षय, आम्ही सगळेजण तुझ्या लग्नाची तयारी करतो आणि तू कुठे निघालास भटकायला? सावंतांच्या मुलीला भेटायला चाललास का? काय नाव काय तिचं? कियारा. कियारा. आई पण तो तिला नाही का अमृताला भेटायला जात असेल, हो ना? अगो बाई अगो, काय ग हे? हल्लीची मुलं म्हणजे कमाल आहे. ज्यात त्यात आपली घाई. ते काय नाही, चल वर चल. अरे वर चल. मी जाते. बाय. काम होतं. काकू तू कुठे निघालाय? अण्णा हो, तो अमृतासाठी शालू खरेदी करायला चाललाय. एकटंच जाते? नाही, मी जाते ना बरोबर. या अशा अवतारात मुलीचा शालू खरेदी करायला जातेस तू? भाजी खरेदी करायला सुद्धा आपल्या घरातली माणसं अशी बाहेर नाही पडत. नाही अण्णा, मी आवरून जातेच आहे. 2 मिनिटं थांब, मी आले. तुम्ही कुठे निघाला? अरे ते दादा तिच्या लग्नाच्या दागिन्यांची खरेदी म्हटलं करून टाकू म्हणून जरा जाऊन येतो. बरं आहेस ना तू? अरे आता सराफांची सून होणार आहे ती. गाडग्यांना फोन करतो, पाहिजे ते दागिने पाठवून देतील घरपोच. ते नाही, नको दादा. अरे फार फार ऑड दिसेल ते. काय लग्नानंतर ठीक होतंय सगळं, पण लग्नाच्या आधी बरं नाही दिसत ते. नाही, नको नको दादा, नको. तू काय बघतेस, चल ना ग. अहो अहो काय ग मधुरा, तू नाही गेलीस दागिन्यांच्या खरेदीला? हे दागिने खरेदीला गेले? बघा, मला बोलले सुद्धा नाही. बर बर, आलं लक्षात. ठीक आहे, चहाचं बघ जरा. हो. काहीतरी गडबड आहे. बापलेक मिळून चुनाला होत आहे. ऑल द बेस्ट. झापड. हे तू? मी इथे इंटरव्ह्यू. तू बोल. बऱ्याच गोष्टी आपण एकाच वेळी बोलतो आणि करतो ना. बाय द वे, तू इथे कोणत्या इंटरव्ह्यू साठी आलायस? हा, इथे एमसी फ्रेशर साठी एक ओपनिंग आहे, त्यासाठी आलोय. डोंट टेल मी. डोंट टेल मी की तू पण त्यासाठीच आली आहेस म्हणून. हा? लेडीज फर्स्ट. अमृता इथे इंटरव्ह्यू साठी आली आहे. सॉरी, पण म्हणजे तिला कल्पना आहे ना की लग्नानंतर तिला नोकरी करता येणार नाही. हो माहित आहे, पण
तिचं म्हणणं पडलं की जाऊन तर बघूया. अक्षय इथे कसा? इंटरव्ह्यू द्यायला आलाय. इंटरव्ह्यू साठी? पण मुळात त्याला नोकरीची गरजच काय? म्हणजे अण्णासाहेब म्हणत होते की तो सुद्धा दुकानात लक्ष घालतो म्हणून. नाही म्हणजे बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण त्याचंही हेच म्हणणं पडलं की इंटरव्ह्यू देऊन बघूयात ना. नाही म्हणजे तेवढाच एक अनुभव राहील ना पाठीशी. अच्छा, हल्लीच्या मुलांचं काय चाललंय ना काही कळतच नाही. नाही ऍक्च्युली कमाल आहे नाही म्हणजे दोघेही एकाच ठिकाणी मुलाखतीसाठी आले म्हणजे काय म्हणायचं काय याला? योगायोग. हो, हो, बरोबर, योग आहे. बेस्ट ऑफ लक. थँक यू. ऑल द बेस्ट टू यू टू. थँक्स. हा बोल कियारा. हाय, अरे कुठेस तू? आता जस्ट पोहोचलो मी. ओ ग्रेट. गेस व्हॉट, अगं अमृता पण इथेच आली आहे. ती पण हा इंटरव्ह्यू देणार आहे. मी तिला आत्ताच विश केलं. कट झाला. कट नाही झाला, कट केला. म्हणजे अरे म्हणजे तू सांगितलं की मी आहे तुझ्या बरोबर. सो सो अरे मुलींना नाही चालत हे आपल्या बॉयफ्रेंडनी आपल्याशिवाय कुठल्या इतर मुली बरोबर असणं. नाही नाही नाही, कियाराला तो प्रॉब्लेम नाहीये. ती खूप ब्रॉड माइंडेड आहे. तिच्या बरोबर मी असताना मला माझ्या मैत्रिणींचे फोन येतात, ते चालतं तिला. असे पण मी तुझी मैत्रीण नाहीये आणि तिच्या दृष्टीने मी तुझ्या घरच्यांचा फर्स्ट चॉईस आहे. त्यामुळे मी तिचं वागणं आणि इन्सेक्युरिटी समजूच शकते. आता अक्षय घाडगे. हा या. येस, हॅलो. अक्षय काय? थँक्यू. हा माई, हॅलो. हा अक्षय, काय ग? अरे झाली का खरेदी? हा आईला दे बघू जरा फोन. आहे ना तिकडेच? माई अगं आई साड्या खरेदी करते. अजून चालूच आहे का? बर. तू बोलशील माईशी? माई बोल ना प्लीज. इंटरव्ह्यू. हा माई, अगं योगायोग असं झालाय ना की अमृता भेटली आम्हाला इथे. ती पण इथे झाली होती साडी खरेदी करायला. अगुबे, अरे काय सांगतोस काय? आणि तर मी अमृताला फोन देऊ का? म्हणजे तिच्याशी बोल ना तू. हो हो चालेल, दे दे तिला फोन. एक सेकंड हा, मी बघतो आई काय करते. मी तिला बोलून आणतो. ओके. हा. हॅलो. हा बोला. नमस्कार माई आजी. नमस्कार नमस्कार. पण अगदी माई आजी असं काही म्हणाल नकोय हो मला. माई म्हटलंच तरी चालेल. सगळे मला माईच म्हणतात. हा पण बरं झालं हो तू त्याला भेटलीस ते. आता तुझ्या पसंतीचा शालू घे, तुझा आवडता रंग घे. आणि नाही आवडला ना तर स्पष्टपणे सांग त्याला तसं. मी बोल्यावर जाता नाक मोडून बसायला नको, हो की नाही? नाही. चांगलंय चांगलंय, तू भेटलीस त्याला ते खरंच खूप बरं वाटलं. बरं तुझ्या सासूला म्हणावं, तिची सासू तिच्या फोनची वाट बघतीये. नाही म्हणजे अशी घाई नाहीये मला, पण तरी सांग तिला
बघितलंस ना, आता सासूने सुनेच्या फोनची वाट बघायची वेळ आलेली आहे आमच्यावर. माई, सासू नाही, आई मुलीच्या फोनची वाट बघत होती असं म्हणूया. हुशार आहेस. सासूला आणि आजी सासूला बरंच सांभाळून घेतलेस की ग. पण ही तारेवरची कसरत आहे बरं का बाळा, भल्या भल्यांना जमत नाही. तुमच्यासारखा गुरु असेल तर नक्की जमेल. जमेल ना? घोडा मैदान जवळच आहे, बघूया. सांग तिला आठवणीनं.